नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक सेल्फ ॲनालिसिसचा क्वेश्चन दिला आहे आणि या क्वेश्चनमधून आपल्याला योग्य विधानं निवडायची. 3 विधानं दिलीत आणि आपला आजचा टॉपिक हा याच क्वेश्चनच्या आजूबाजूला फिरणारा असणारे एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनुसार म्हणजेच IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याचं हेड ऑफिस वॉशिंग्टन DC ला अमेरिकेमध्ये, तर या संघटनेनुसार 2021 वर्षामध्ये भारताचा विकास दर चीनपेक्षा अधिक असेल असं सांगितलं अविधानामध्ये. 1930च्या ग्रेट डिप्रेशन सारखंच एक बिकट परिस्थिती कोरोना प्रभावामुळे जगात निर्माण झाली आहे. तर ब विधानामध्ये तसं दिलं. आणि क, IMF संघटनेमध्ये सध्या 189 सदस्य असून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेच भारत सदस्य बनला. तर तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे की IMF मध्ये सध्या किती सदस्य आहेत, 189 आहेत का, आणि भारत कधी सामील झाला, म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर त्यानंतर लगेच म्हणजे 1947च्या आसपास आपण याच्यामध्ये सामील झालो आहोत का. तर अशाच काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या लेक्चरमधून मिळतील. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. या क्वेश्चनला तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा आणि मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना याचा आन्सरसुद्धा माहिती असणार आहे. पण या व्यतिरिक्त भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर लेक्चर अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या आपल्या लेक्चरची PDF नेहमीप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्याचबरोबर ही ऑडिओ फाईलसुद्धा तुम्हाला एक तिथं अवेलेबल असेल, जी तुम्ही रिव्हिजनसाठी ऐकू शकता. आणि सध्या आपलं प्ले स्टोअरवरती विजन स्टडीचं ॲप अवेलेबल आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या भरपूर सारा अभ्यास करू शकता. आणि ऑलमोस्ट सगळे काही फीचर हे मोफतच आहे. जसं की तुम्हाला मोफत अभ्यास साहित्य मिळतं आहे, त्यानंतर सब्जेक्ट वाईज PDF नोट्स मिळत आहेत, त्यानंतर तुम्ही प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करू शकता. आणि या व्यतिरिक्त विजन स्टडीवरती काही कोर्ससुद्धा उपलब्ध आहेत, जसं की राज्यसेवा एक्झामसाठी, त्याच्यानंतर संयुक्त गट ब परीक्षेसाठी, त्यानंतर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला रिव्हिजन करायची, टॉपिक समजून घ्यायचे आहेत, तर तशीसुद्धा बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये ॲडमिशन घेताना जर 50% सवलत हवी असेल तर तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची, विजन स्टडीचं ॲप हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक छानसा, आम्हाला प्रेरणादायी असा, उत्साह वाढवणारा असा 5 स्टार रिव्ह्यू द्यायचा आहे. आणि त्या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट vision.gov.gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरती मेल पाठवा. पुढच्या येणाऱ्या 48 तासांमध्ये तुम्हाला लगेच 50% सवलतींचं कुपन पाठवलं जाईल. आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. आणि जर तुम्ही कुठेतरी पाठीमागं राहत असाल तर याचं रिग्रेट हे तुम्हाला नक्की भविष्यामध्ये होईल. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थी विजन स्टडी ॲप डाउनलोड करत आहेत अशांना तर फ्री टेस्ट उपलब्ध होत आहेत. प्रत्येक वेनसडे हा आपला विनिंग वेनसडे असतो. इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित या टेस्ट होतात. त्यानंतर स्टनिंग सॅटर्डे आहे, भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान. तर या टेस्ट तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायला मिळतील. आणि टायमिंगसुद्धा दिलेलं आहे. आणि त्या टायमिंग व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतर कुठल्याही वेळेला तुम्ही या टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तर याच काही अपडेट देतो. आता आपण लगेच आपल्या टॉपिककडे वळू. तो म्हणजे IMF कडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, एक अहवालच म्हणा. आणि तो अहवाल तो वर्षातून 2दा प्रकाशित करतात. एकदा एप्रिलमध्ये केला जातो आणि त्याचबरोबर एकदा ऑक्टोबरमध्ये केला जातो. आणि त्याला ते वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक असं नाव देतात. तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, जे की IMF कडून प्रकाशित करण्यात आलं, एक महत्त्वाचं आहे की ज्या माध्यमातून प्रत्येक देशाची प्रगती कशी आहे, त्यानंतर त्या खंडाची, त्या रिजनची प्रगती कशी आहे, आणि ऑलरेडी जे डेव्हलप देश आहेत तर त्यांची स्थिती कशी आहे GDPच्या बाबतीमध्ये. तर अशा काही बऱ्याचशा घडामोडी त्याच्यामध्ये दिल्या जातात. तर याच वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या माध्यमातून असं काही आपल्याला गोष्टी समजल्या, जसं की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकने 2020 मध्ये जागतिक वाढीचा दर, जागतिक विकासाचा दर -3% खाली आणला आहे. तर एक महत्त्वाची ही बाब. आता ही निगेटिव्ह वाढ जी असते ना, तर ती खूप घातक असते. -3% हा सध्या संपूर्ण जगाचा GDP ग्रोथ रेट आहे. तर ज्यावेळेस सलग अशा 2 क्वार्टर्समध्ये जर निगेटिव्ह ग्रोथ झाली तर आपण जगामध्येच एक रिसेशन घोषित करतो, किंवा जगामध्येच पूर्णपणे एक मंदी आली आहे तर हे आपण डायरेक्टली घोषित करतो. तर ज्यावेळेस मंदी येते तर खूप अशा बिकट परिस्थिती निर्माण होतात. तर सलग जर 2दा किंवा 2 क्वार्टरमध्ये जर अशा प्रकारची निगेटिव्ह ग्रोथ जर आपल्याला बघायला मिळाली, किंवा जर अशी विकास दर जर घटला तर एक मंदीचं संकेत असतं. आणि ते सध्या आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि हे सगळं या कोरोना इम्पॅक्टमुळे होतं आहे. कोरोनामुळं संपूर्ण जग हे आता कुठेतरी एका ठिकाणी नुसतं स्तब्ध आहे. आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे आपल्याला IMFच्या या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये दिसतोय. आता IMF बद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊ आणि प्रत्येक मुद्दा अगदी डिटेलमध्ये समजू. IMF ही जी एक संघटना, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याचं हेड ऑफिस वॉशिंग्टन DC मध्ये आहे, US या ठिकाणी, म्हणजे अमेरिकेमध्ये. आणि याची स्थापना ही 1945ला झाली होती. 27 डिसेंबर 1945ला याचं फॉर्मेशन झालेलं, स्थापना झालेली आहे. मात्र याविषयीची चर्चा ही आधीच 1944 मध्ये सुरू झाली होती. जुलै 1944 मध्ये अमेरिकेमध्ये एक कॉन्फरन्स आयोजित केली होती
ब्रेस्टॉन वुड्स या ठिकाणी. या कॉन्फरन्सला जवळपास 44 देशांचे सदस्य उपस्थित होते आणि याच्यामध्ये असा एक निर्णय घेण्यात आला की अशी आपल्याला एक IMF नावाची एक संघटना हवी आहे की ज्या माध्यमातून जागतिक चलनवाढ किंवा जगामध्ये जेवढे काही फायनान्शियल ॲक्टिव्हिटी होतात तर त्यांवरती एक नियंत्रण ठेवता येईल किंवा जर असं काही मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर त्यामधून सावरण्यासाठी ही एक संघटना की जी संपूर्ण जगाला मदत करू शकते. तर अशा प्रकारची संघटना स्थापन करावी. तर हा या कॉन्फरन्समधून निष्कर्ष निघाला आणि त्यानुसार 27 डिसेंबर 1945 रोजी या संस्थेची स्थापना झाली. खरं तर याचं ॲक्च्युअल वर्किंग जे आहे तर ते 1 मार्च 1947ला झालेलं आहे. 1 मार्च 1947 पासून ही संघटना वर्किंगमध्ये आली. ओके. आता ह्या संघटनेला स्थापन करण्यामागचा एक मोठा इतिहास सुद्धा आहे. जसे की 1929 किंवा 1930च्या दरम्यान इंग्लंडमध्ये एक मोठी किंवा जगामध्येच एक मंदी आली होती, जागतिक मंदी आली होती. तर या गोष्टीमुळं त्याचबरोबर दुसरं महायुद्ध तुम्हाला माहिती असेल की त्याच दरम्यान सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धाचा इम्पॅक्टसुद्धा एक मोठा पडला होता इकॉनॉमीवरती. आणि त्याच्यानंतर इंग्लंड या देशामध्ये तिथलच्या ज्या चलनामध्ये सोन्याचा वापर जो होता ना, सोना म्हणजे गोल्डचा वापर केला जायचा, तर या सोन्याचा वापर बंद करण्यात आला होता. तर अशा काही बऱ्याचशा आर्थिक घडामोडी घडल्या होत्या आणि त्यातूनच या संघटनेची स्थापना झाली. ठीक आहे. आणि या स्थापनेवेळी भारत हा याचा संस्थापक देश आहे. म्हणजे आपण स्थापन करण्यावेळेस आपला या फॉर्मेशनमध्ये आपला एक हातभार होता. म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण IMFचा एक सदस्य होतो. तर भारत हा या संघटनेमध्ये 1945 सहभागी झाला आहे. आपण एक संस्थापक देश आहोत. सध्या या IMFमध्ये एकूण 189 मेंबर कंट्रीज आहेत, मेंबर्सचा समावेश होतो. आणि सध्या या IMFचे जे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत तर त्या आहेत क्रिस्टिना जॉर्जिव्हा. ठीक आहे. आणि त्याच्या ज्या चीफ इकॉनॉमिस्ट ज्या आहेत तर त्या आहेत गीता गोपीनाथ. तर गीता गोपीनाथ ह्या काय म्हणतायत, त्यांनी नेमकं या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या माध्यमातून काय सांगितलं, कोणत्या देशाची प्रगती कशी आहे हे आपण पुढे बघू. तर पहिल्यांदा हे समजून घ्या की या रिपोर्टमध्ये जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत तर ते काय. तर एप्रिल 2020 मधला हा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आहे, ज्यानुसार ग्रोथ रेट प्रोजेक्ट करण्यात आलेले आहेत. हे प्रोजेक्शन आहेत सगळे की 2019 खरं तर आपल्या ज्या संपूर्ण जगाचा जो ग्लोबल इकॉनॉमी जी होती, GDP जो होता संपूर्ण जगाचा, तर तो 2.9 होता. तो आता 2020 -3% खाली घसरेल. आणि जर कोरोनाचा इम्पॅक्ट गेला किंवा कोरोनापासून आपण बचावले गेलो तर 2021 आपला GDP ग्रोथ रेट हा संपूर्ण जगाचा 5.8% वरती जाईल. म्हणजेच तो 2019च्या तुलनेमध्ये सुद्धा ऑलमोस्ट डबल असणार आहे. याचं कारण म्हणजे सध्या आपण निगेटिव्हमध्ये आहोत, सध्या संपूर्ण जग स्तब्ध आहे. आणि ज्यावेळेस कोरोनाचा इम्पॅक्ट कमी होईल किंवा एक निघूनच जाईल तर त्यावेळेस अचानक डिमांडसुद्धा संपूर्ण जगात वाढेल आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन वाढेल आणि इंडस्ट्रियलायझेशन आणखीन वाढेल. तर यामुळेच हा जो काही ग्रोथ रेट आहे 2021 मधला तर तो 5.8% वरती जाऊ शकतो. ठीक आहे. ज्या ॲडव्हान्स इकॉनॉमी ज्या आहेत म्हणजे अमेरिका असेल, युरोपियन कंट्रीज असतील, ऑस्ट्रेलिया, तर ह्या ज्या ॲडव्हान्स इकॉनॉमी ज्या आहेत ना तर त्याच्यामध्ये एकूण 2019 मधला जो GDP ग्रोथ रेट होता तो 1.7% इतका होता. तो 2020 खाली घसरून जवळपास -6.1 वरती जाणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अमेरिकेचा पर्टिक्युलर विचार केला तर -5.9% इतकं त्यांच्या GDP ग्रोथ रेटमध्ये घट होणार आहे आणि भरपूर वर्षांनंतरचा अशा प्रकारचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडतोय. 2021 ह्या ॲडव्हान्स इकॉनॉमीजमध्येच हा जो काही GDP ग्रोथ रेट आहे तर तो 4.5% जाऊ शकतो. ठीक आहे. आपण जर भारतासारख्या देशांचा विचार केला, भारत, चीन किंवा आपले एशियन कंट्रीजचा, तर त्यांना आपण डेव्हलपिंग इकॉनॉमिक्समध्ये कन्सिडर करतो. डेव्हलपिंग इकॉनॉमी आहेत या, म्हणजे आता सध्या आपली ग्रोथ सुरू आहे. तर 2019 जो डेव्हलपिंग इकॉनॉमीचा जो ग्रोथ रेट होता तो 3.7% इतका होता. 2020 तो घसरून -1% वरती येईल आणि 2021 पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि तो 6.6% जाईल. ठीक आहे. आता आपण या गीता गोपीनाथन ज्या आहेत तर ज्या की या IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट आहेत तर त्या काय म्हणतात तर ते तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे पुढील 2 वर्षात जागतिक GDPचं जवळपास $900 अब्ज नुकसान होणार आहे. म्हणजे जवळपास $9 ट्रिलियन तर एवढं मोठं नुकसान आहे. 9 ट्रिलियन म्हणजे अंदाजे काय, तर भारतासारख्या एकूण जवळपास 4 देशांची जर इकॉनॉमी आपण एकत्र केली तर एवढं मोठं नुकसान हे आपल्याला या 2 वर्षांमध्येच भोगायला लागेल. तर असं या गीता गोपीनाथन यांनी सांगितलं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. 2020च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजे दुसरे जे क्वार्टर असणार आहे तर त्याच्यामध्ये COVID-19चं जर संक्रमण नियंत्रणामध्ये मिळवता आलं तर पुढच्या वर्षी जो जगाचा विकास दर असणार आहे तर तो 5.8% वरती असू शकतो.
मात्र जर पुढच्या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टपर्यंत किंवा त्यानंतर डिसेंबरपर्यंत जर आपल्याला हे कंट्रोलमध्ये करता आलं नाही तर कशा पद्धतीने इकॉनॉमी डाऊन होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस गीता गोपीनाथ यांनी जे भाषण दिलं तर या दरम्यान त्यांनी असा सुद्धा उल्लेख केला आहे की ॲडव्हान्स इकॉनॉमीज म्हणजे ज्या प्रगत इकॉनॉमी आहेत त्या आणि त्याचबरोबर इमर्जिंग किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमी तर ह्या सगळ्या पहिल्यांदाच रिसेशनमध्ये जाऊ शकतात आणि 1930च्या ग्रेट डिप्रेशनपासून पहिल्यांदाच अशा प्रकारची एक बिकट परिस्थिती निर्माण झाली संपूर्ण जगामध्ये. तर असा सुद्धा उल्लेख यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला. तो मी तुम्हाला ऐकून दाखवतो. त्यांचा व्हिडिओ बघा पहिल्यांदा ते काय सांगतायत. Both advanced economies and emerging and developing economies are in recession. For 2020, growth in advanced economies is projected at -6%. Emerging market and developing economies, which typically have normal growth levels well above advanced economies, are also projected to have negative growth of -1% and -2.2% if you exclude China. Now, income per capita is projected to shrink for over 170 countries. तर त्यांचं म्हणणं तुम्हाला समजलं असणार आहे. आता आपण अमेरिकेची परिस्थिती काय, चीनची परिस्थिती काय हे अगदी शॉर्टमध्ये जाणून घेऊ. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला यंदा जवळपास 5.9% नुकसान सोसावं लागणार आहे. त्याचबरोबर 1946 नंतर अमेरिकेचं हे मोठं नुकसान असणार आहे. 1946 नंतर अमेरिकेत यंदा बेरोजगारीचा दर सुद्धा जवळपास 10.4% असणार आहे बेरोजगारी दर. तर असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. 2021 अमेरिकी अर्थव्यवस्था 4.7% दरांनी वाढेल अशा प्रकारची एक आशा सुद्धा व्यक्त केली जाते. आणि जर तुम्हाला ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं झालं तर 1991 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मंदीचा सामना हा ऑस्ट्रेलियाला करावा लागेल. आता ऑस्ट्रेलियासारखा जर देश तुम्ही बघितला ना तर त्याची इकॉनॉमी ही मोस्टली टुरिझमवरती चालते. म्हणजे तिथं स्टुडंट्सचा नंबर जास्त आहे, म्हणजे भरपूर जण तिथे शिकायला जातात. आणि समजा असं काही कोरोनाचा इम्पॅक्ट आहे म्हटल्यानंतर पर्टिक्युलर आता सगळंच तर बंद आहे आणि ज्यावेळेस कोरोनाचा इम्पॅक्ट जाईल त्यानंतर सुद्धा बरेचसे वर्ष किंवा भरपूर दिवस निघून जातील की एखाद्या देशामध्ये दुसरा विद्यार्थी जाऊन शिकेल. कारण माझं एक रिसेंटलीच काल माझ्या मित्रासोबत बोलणं झालं. US तो मास्टर्स करतोय. तर तो मला सांगत होता की आता जे MS ॲडमिशन घेतील ना US वगैरे तिथलच्या युनिव्हर्सिटीजमध्ये तर त्यांना पहिलं सेमिस्टर पूर्ण इंडियामध्ये राहून ऑनलाईन स्टडीच्या माध्यमातूनच द्यायचं आहे. म्हणजे त्यांचं पूर्ण प्रिपरेशन हे म्हणजे US युनिव्हर्सिटीजमधलं त्यांचा पूर्ण स्टडी हा इंडियामधूनच ऑनलाईन घरी बसून करता येईल. आणि पहिल्या सेमिस्टरपर्यंत त्यांना अमेरिकेमध्ये यायला परमिशन नसेल. त्यामुळं असंच जर काही इथं ऑस्ट्रेलियामध्ये जरी इम्पॅक्ट झाला तर त्यांची इकॉनॉमी तर पूर्णपणे स्टुडंट टुरिझम किंवा इतर काही बिझनेस टुरिझमवरती चालते. तर तिथं एक मोठी मंदी बघायला मिळेल. ओके. त्यानंतर चीनची परिस्थिती आपण समजून घेऊ. चीनची अर्थव्यवस्था 1.2% वाढू शकते. म्हणजे त्यांचा जो वाढीचा दर आहे तो 1.2% राहील 2020 या वर्षामध्ये. भारताचा विचार केला तर भारताचं 1.9% पर्यंत राहू शकतो असं एक मत व्यक्त करण्यात आलं आहे. 1976 नंतर चीनचा हा सर्वात कमी विकास दर असणार आहे. 2020 या वर्षामध्ये आशियाचा आपण जर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर एशियामध्ये तर वाढ होणार नाही आहे, 0% असणारे वाढ. तर हे सुद्धा मत गीता गोपीनाथन यांनी व्यक्त केलं. ठीक आहे. भारताकडे येऊ आपण. भारताची परिस्थिती विचारात घेता 2020 भारताचा विकास दर 1.9% राहील. म्हणजे जगापेक्षा तरी आपण थोडं प्रगत असू. म्हणजे जग सध्या निगेटिव्हमध्ये गेले, -3% पर्यंत पोहोचलं आहे. तर भारत हा 1.9 पॉझिटिव्हमध्ये तरी आहे. आणि जर GDP वाईज जर विचार केला तर चीनपेक्षा आपली एक चांगली परिस्थिती असेल. चीनचा 1.2 हा GDP ग्रोथ रेट असणार आहे, मात्र भारत हा 1.9 करेल. पण 2021चा जर विचार केला ना तर 2021 भारताचा GDP ग्रोथ रेट हा 7.4% असणार आहे आणि त्या तुलनेमध्ये चीनचा हा 9.2% वरती पोहोचेल. ठीक आहे. तर जे तुम्हाला क्वेश्चन सुरुवातीला दिला आहे तर त्याच्यामध्ये 2021 हा उल्लेख आहे आणि भारत हा चीनपेक्षा GDPमध्ये पुढं आहे असं सांगितलं आहे. तर 2021 तसं होणार नाही. 7.4% आपला GDP ग्रोथ रेट असेल आणि चीनचा 9.2%. ठीक आहे. पुढं मी तुम्हाला एक ग्राफ दाखवतो. तर याच्यामध्ये जगाचा पूर्ण GDP ग्रोथ रेट सांगितला आहे 2019चा, त्यानंतर 2020चा इस्टिमेट आणि 2021 मधला. तर यानुसार 2019 2.9 वरून 2020 -3 वरती आलो आणि त्यानंतर 5.8 वरती. आता हा तर सिनॅरिओ असा आहे की जर आपण कोविडला किंवा कोरोनाला जर आपण सध्या कंट्रोल करू शकलो जूनपर्यंत तर. मात्र नेक्स्ट क्वार्टरमध्ये जर हा कोरोना गेला तर काय परिस्थिती असणार आहे ते पण मी तुम्हाला इथंच दाखवतो. जर कोरोनाचा इम्पॅक्ट हा ऑगस्टपर्यंत थांबला नाही तर जगाचा जो GDP ग्रोथ रेट आहे 2020 साठीचाच
तर त्याच्यामध्ये आणखीन -3% वाढ होईल. -3% वाढ म्हणजे किती आहे, तर ऑलरेडी -3 वरती आहोत, तर आपण -6% वरती पोहोचू. ठीक आहे. तर अतिशय चिंताजनक गोष्टी द्या. संपूर्ण जग हे एका आर्थिक संकटामध्येच असणार आहे, मंदी असणारच आहे. आणि समजा ऑगस्ट नंतर समजा आपण डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या येणाऱ्या क्वार्टरमध्ये आपण जर या कोरोनाला कंट्रोल केलं नाही, तर 2021चा जो GDP ग्रोथ रेट असणार आहे हा -6 पेक्षा सुद्धा आणखीन -8% घसरेल. म्हणजे टोटल जर आपण 2021चा विचार केला तर जगाचा ग्रोथ रेट हा -14% खाली घसरू शकतो. तर ही तर खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती असणार आहे. सध्याचीच परिस्थिती अशी टेन्शन देणारी आहे की वेगवेगळे आता उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या तुम्हाला दिसून सुद्धा येतील. मात्र जर आपण 2021चा जरी विचार केला, जर कोरोनाचा इम्पॅक्ट कमी झाला नाही किंवा कोरोना असाच राहिला तर -14 म्हणजे खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठीक आहे. आणि इथं रिजन वाईज दिलेलं आहे, जसं की युनायटेड स्टेट्समध्ये अशा प्रकारचं प्रिडिक्शन आहे, त्याच्यानंतर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये अशा प्रकारे. आपण इकडं जर डेव्हलपिंग एशियामध्ये जर आलो तर इथं गेल्या वर्षी 5.5% वरती होतं. 2020मध्ये हा 1% वाढेल, म्हणजे 1% वरती राहील आणि 2021मध्ये 8.5%. ठीक आहे. त्यानंतर आता आपण देशांवाईज बघूयात की कशी परिस्थिती एक्झॅक्ट. तर अमेरिकेचा फक्त विचार करा तर गेल्या वर्षी 2.3% असं त्यांचा एक ग्रोथ रेट होता. त्याच्यानंतर 2020मध्ये तो -5.9 वरती पोहोचेल आणि 2021मधलं प्रिडिक्शन हे 4.7चं आहे. आणि अगेन मी तुम्हाला आठवण करून देतो, हा इम्पॅक्ट हा जून जुलैपर्यंत जर राहिला, म्हणजे जून जुलैपर्यंत आपण रिकवर जर झालो तर अशा प्रकारचा सिनॅरिओ आहे. जर आपण जुलैमध्ये रिकवर नाही झालं, ऑगस्टमध्ये जर ही परिस्थिती कोरोनाची अशीच परिस्थिती जर राहिली तर हे प्रिडिक्शन आणखीन एकदा बदलतील, पूर्णपणे चेंज होतील. याच्यामध्ये खूप घातक असे परिणाम दिसतील. ठीक आहे. इथं जर तुम्ही जर्मनीसारख्या देशाचा विचार केला, ज्याच्यावरती पूर्ण युरोपची इकॉनॉमी पूर्ण त्याच्यावरती अवलंबून असते, तर ते सुद्धा -7% ग्रोथ रेट दाखवतोय. त्यानंतर 2021मध्ये तो कुठेतरी 5.2 वरती जाईल. फ्रान्स, इटली, स्पेन हा एकही देश कुठेही टिकणार नाही. इटलीचं तर बघा -9.1 वरती पोहोचला आहे. त्यानंतर स्पेन -8% वरती, कारण ह्यांची मेजर इकॉनॉमी ही टुरिझमवरती चालते आणि सध्या सगळंच ते ठप्प झालं आहे, तर म्हणून यांना एक घातक इम्पॅक्ट आहेच. आपण जर इमर्जिंग इकॉनॉमीजवरती जर विचार केला, त्याच्यामध्ये कुठले कुठले देश येतात, चायना आहे, भारत आहे, रशिया आहे, ब्राझील, मेक्सिको. तर आपण थोडं चीन आणि भारतावरती फोकस देऊ. चीनचा 2019मधला ग्रोथ रेट हा 6.1% होता, भारताचा 4.2. 2020मध्ये हे प्रेडिक्शन 1.2% चीनसाठी आहे आणि भारतासाठी थोडंसं 1.9 वरती आहे. या सगळ्या देशांमध्ये जर तुम्ही तुलना केली तर भारत हा सगळ्यात जास्त ग्रोथ रेट दाखवतोय 1.9%, जी की एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. मात्र फ्युचर अगेन प्रिडिक्ट करता येणार नाही. जुलैपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. ऑगस्टमध्ये जर असं काही झालं तर अगेन हे ग्रोथ रेट खूप घाणेरडे बनतील. आणि 2021मध्ये चीन हा डायरेक्टली 9.2% ग्रोथ रेट दाखवतोय आणि भारताची तुलना केली तर 7.4% वरती. ओके. आणि भारताबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे G20 जेवढे देश आहेत ना G20 समूहामध्ये, तर या G20 देशांपेक्षा सुद्धा जास्त भारताची इकॉनॉमी सध्या दाखवते 1.9%चा ग्रोथ रेट. तर हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. हा मुद्दा सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक होमवर्क आहे, आज बसल्या बसल्या G20 या संघटनेबद्दल थोडासा अभ्यास करा. त्याचं हेड ऑफिस कुठं आहे, त्याच्यामध्ये एकूण मेंबर कंट्री किती, तर या गोष्टींवरती थोडंसं अध्ययन करा. तर तुमच्यासाठी एक छान होमवर्क दिला आहे. अशाच प्रकारचे होमवर्क बहुतेक तरी मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा विचार करतोय. किंवा आपलं जे कम्युनिटी टॅब आहे तर तिथं सुद्धा आज तुम्ही कोणत्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे तर या विषयावरती आपण चर्चा करत राहू. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक दुष्परिणामांपासून आपण कसं सावरायचं, तर यासाठी IMF कडून काही ॲडवाईस देण्यात आलेत. जसं की आरोग्य क्षेत्रावरती प्रत्येक देशाकडून एक चांगला निधी ओतला गेला पाहिजे. म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करणं गरजेचं आहे, निधी जास्तीत जास्त खर्च करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो उपाय सुचवलाय तो म्हणजे कर्मचारी आणि व्यावसायिकांना आर्थिक मदत करायला हवी. केंद्रीय बँकांनी त्यांच्याकडून करण्यात येणारं अर्थसहाय्य कायम ठेवलं पाहिजे आणि वाईट परिस्थितीतून सावरण्यासाठी ठोस अशा योजना आखायला हव्या. तर असं या IMFचं म्हणणं आहे. त्यानंतर तिसरं त्यांचं एक ॲडवाईस आहे की कोविड-19 वरती लस आणि उपचार शोधण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज आहे. कारण या आजाराला कुठलीही बॉर्डर नाही आहे, कुठल्याही सीमा नाही आहेत. जर उद्या भारतामध्ये आहे तर तो आजार कुठेतरी ज्यावेळेस ट्रॅव्हलचं करतील, ज्यावेळेस जग सुरू होईल त्यानंतर भारतातून तो दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकतो किंवा चीनमध्ये जर असेल तर पुन्हा चीनमधून इतर देशांमध्ये जाईल. तर या आजाराला कुठल्याही प्रकारची बॉर्डर नाही आहे, सीमा नाही आहेत. तर म्हणून संपूर्ण जगाला एकत्र येऊन याच्यावरती काम करावं लागेल. तर लस आणि उपचार शोधण्यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं.
त्याचबरोबर येणाऱ्या काही वर्षात आणि महिन्यात विकसनशील राष्ट्रांना कर्जात दिलासा देण्याची गरज पडेल, तर असं सुद्धा मत किंवा ॲडवाईस ह्या IMF कडून देण्यात आल्यात की आर्थिक या दुष्परिणामांपासून आपण या पद्धतीमध्ये सावरू शकतो. ठीक आहे, आपल्याला जास्तीत जास्त खर्च हा इन्फ्रास्ट्रक्चरवरती केला पाहिजे, आरोग्य क्षेत्रामधला. त्यानंतर जो एक मध्यम वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, तर यांच्यासाठी म्हणून सरकारकडून अर्थसहाय्य केलं गेलं पाहिजे. त्यासाठी काही अशा ठोस योजना चालू केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारच्या उपाययोजना या सुचवण्यात आल्यात. तर अतिशय चांगल्या अशा उपाययोजना आहेत. आता नेमकं भारतामध्ये काय सुरू आहे, तर भारतामध्ये काही अशी काही पावलं उचलली गेलीत का, तर यस, RBI कडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. अतिशय महत्त्वाच्या घोषणा आहेत आणि याच्यामधून थोडेसे काही इकॉनॉमीमधले आपण कन्सेप्टसुद्धा बघू. तर रोकड तरलता म्हणजेच कॅश लिक्विडिटी वाढवणे आणि सरकारी कर्ज सुलभ पद्धतीमध्ये देण्याचं, तर अशा प्रकारची एक घोषणा ही RBIने केलेली आहे. तर एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे की जे काही आपली इंडियन इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये कॅश फ्लो वाढावा, कॅश लिक्विडिटी वाढावी. तर यासाठी आणि त्याचबरोबर सरकारकडून कर्ज सुलभ पद्धतीने देता यावं, तर यावरती भर देत RBIने अर्थव्यवस्थेमध्ये जीव ओतला. जीव ओतला म्हणजे काय, तर भरपूर सारे पैसे किंवा फंडिंग हे RBI कडून झालेलं आहे. सध्या आपण 15 एप्रिलपर्यंतचा विचार केला तर 6.9 लाख करोड ते एवढे RBIने उपलब्ध करून दिलेत. आणि 17 एप्रिलचीच गोष्ट आहे की ज्या दिवशी RBIने 1 लाख कोटी तर एवढी अमाऊंट ही कॅश लिक्विडिटीच्या माध्यमातून बँकांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर काही आणखीन महत्त्वाची पावलं उचलली, जसं की बँकांना जे TLTRO म्हणजेच काय, तर टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशनसाठी म्हणून जे बँकांना मदत केली जाईल तर ती जवळपास 50,000 कोटी रुपयांची असणार आहे. तर हे एक दीर्घकालीन लोन असणार आहे. आता हे नेमकं काय, तर रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्ही रेपो ऑपरेशन सांगू शकता. आता रेपो रेट म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगतो. ज्यावेळेस RBI कडून एखाद्या बँकांना ज्यावेळेस कर्ज दिलं जातं आणि जो काही कर्जापासून जो कर्ज दर असणार आहे जो की या बँकांनी RBIला रिटर्न करायचा आहे, तर हा जर कर्ज दर जर आपण कमी ठेवला तर नक्कीच बँका जास्तीत जास्त लोन हे RBI कडून घेतील आणि बँकांमध्ये जर अमाऊंट अवेलेबल असतील तर तो पैसा हा डायरेक्टली मार्केटमध्ये पण येईल. म्हणजे लोकांना लोन घेण्यासाठी ह्या बँका प्रवृत्त करतील, कारण रेट कमी ठेवतील, लोन रेट जे आहे तर ते कमी ठेवले जातील. तर अशा प्रकारे हा रेपो रेट डिसाईड केला जातो. आता रेपो रेट हा जर RBI कडून रेपो रेट हा कमी सेट करण्यात आला, जर त्याचं जे इंटरेस्ट रेट आहे तर तो कमी ठेवला तर नक्कीच याचा फायदा बँकांना होईल. बँकांना कसा होईल, तर ते जास्तीत जास्त लोन घेतील आणि पुढे जाऊन ते मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध करून देतील. तर रेपो रेट हा RBI कडून बँकांना देण्यात येणारा कर्ज दर असतो. त्याच पद्धतीने रिव्हर्स रेपो रेट सुद्धा असतो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, याच्यापेक्षा अगदी उलटं. ज्यावेळेस RBIला कर्जाची गरज असते एखाद्या बँकेकडून, तर ही बँक RBI वरती काहीतरी कर्ज दर लावणार आहे ना, म्हणजे व्याजदर लावेल, तर तो जो दर असतो तर तो सुद्धा RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्येच डिसाईड केला जातो. त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. तर रिव्हर्स रेपो रेट हा RBIने कमी केला आहे. कमी केला याचं कारण म्हणजे हा जवळपास 25 बेसिक पॉईंटनी कमी केला आहे. आता कमी केला याचं कारण म्हणजे बँकांनी RBIमध्ये ठेवी ठेवू नयेत. तो पैसा बँकांनी मार्केटमध्ये यूज करावा, लोकांना द्यावा कर्ज स्वरूपामध्ये. कारण बँकांनी जर RBIमध्ये ठेवी ठेवल्या तर त्याला फक्त 3.75 एवढाच रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे, जो की आधी 4% होता. 25 बेसिक पॉईंटनी तो घटवला आहे. तर तसं करू नये, म्हणजे बँकांनी पैसा हा RBIमध्ये ठेवण्याऐवजी बँकांनी तोच पैसा पुढं मार्केटमध्ये द्यावा. तर यासाठी म्हणून रिव्हर्स रेपो रेट हा घटवण्यात आला. तो 0.25 बेसिक पॉईंट म्हणजेच आधी 4% होता तो 3.75% करण्यात आला. ठीक आहे. आणि RBI कडून नाबार्ड, सिडबी, नॅशनल हाऊसिंग बँक तर यासारख्या संस्थांना सुद्धा 50,000 कोटी रुपयांची मदत केलेली आहे. आता नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तर यांना जवळपास 25,000 कोटींची मदत करण्यात आली. त्यानंतर सिडबीला जवळपास 15,000 करोडची मदत करण्यात आली. आता सिडबी ही सगळ्या इंडस्ट्रीला फंडिंग करण्याचं काम करते आणि नॅशनल हाऊसिंग बँक जे आहे तर त्याला जवळपास 10,000 करोड. तर अशा प्रकारचं बायफ्रिकेशनसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. एकूण 50,000 कोटींची मदत करण्यात आली आणि टोटल मदत ही 1 लाख करोडपर्यंत गेली. ठीक आहे. आणि RBIने जसं आपण बघितलं की रिव्हर्स रेपो रेट हा 0.25%नी कमी केलेला आहे. तो कशासाठी कमी केला आणि त्याचा फायदा काय होतो किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होतो ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि तो सध्या 3.75 वरती पोहोचला आहे. तर अशा प्रकारच्या घोषणा ह्या RBIचे गव्हर्नर ते म्हणजे शक्तिकांत दास तर यांनी केलेल्या आहे. तर शक्तिकांत दास हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत. हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. मला तुम्हाला एक सोपा क्वेश्चन विचारायचा आहे की शक्तिकांत दास हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. ओके. तर आय होप तुम्हाला बरेचसे काही मुद्दे समजले असतील. जो आपण सुरुवातीला सेल्फ ॲनालिसिसचा जो क्वेश्चन बघितला होता त्याचा एकदा आन्सर बघूयात.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनुसार 2021 वर्षामध्ये भारताचा विकास दर चीनपेक्षा अधिक असेल. विधान चुकीचं आहे. भारताचा GDP दर हा 7.4% राहील, तर तोच चीनचा 9.2% जाऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे चीनचा हा 2021 मध्ये आपल्यापेक्षा जास्त GDP ग्रोथ रेट असणार आहे. 2020चा जर आपण विचार केला तर भारताचा जास्त आहे, भारताचा 1.9 तर चीनचा 1.2. ओके. 1930च्या ग्रेट डिप्रेशन सारखंच एक बिकट परिस्थिती कोरोना प्रभावामुळे जगात निर्माण झाली आहे. तर विधान योग्य आहे, ब विधान योग्य आहे. योग्य विधानं निवडायची तर आपल्याला लक्ष द्या. आणि ग्रेट डिप्रेशन काय आहे हे जर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तसं कमेंट करून कळवा. मी नक्कीच त्याच्यावरती अगदी डिटेलमध्ये लेक्चर घेईल. याच्यावरती एक चांगला अभ्यास झाला होता माझा. तर ग्रेट डिप्रेशन मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, समजून सांगू शकतो. जर तुम्हाला तशी इच्छा असेल तर कमीत कमी 50 विद्यार्थ्यांनी तरी त्याच्याबद्दल डिमांड करा, तरच मी एक लेक्चर घेऊन येईल. ठीक आहे. त्यानंतर IMF संघटनेमध्ये सध्या 189 सदस्य देश असून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच भारत सदस्य बनला. चुकीचं विधान आहे. 189 देश आहेत हे बरोबर आहे, सदस्य आहेत हे बरोबर आहे. मात्र स्वातंत्र्यापूर्वीच आपण सदस्य होतो 1945 मध्येच, आणि आपण एक संस्थापक होतो. तर 1945लाच आपण सदस्य होतो. तर त्याच्यामुळे आपलं फक्त ब विधान योग्य आहे आणि आपल्याला योग्यच विधान निवडायचं होतं. तर फक्त ब पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असणार आहे. थोडंसं आपण बऱ्याचशा गोष्टींपासून बाजूला येऊन थोडं आपल्या करंटमध्ये काय चालू आहे तर हा विषय आज बघितला. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर त्याबद्दल सुद्धा तुमचा फीडबॅक द्या. आणि जे मी तुम्हाला विचारलं ना की जर तुम्हाला ग्रेट डिप्रेशनबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तसं कमीत कमी 50 विद्यार्थ्यांनी तरी डिमांड करा, तर मला लेक्चर घेऊन यायला आणखीन मजा येईल. ओके. तर आपण भेटूत आपल्या येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जाण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, विजन स्टडी ॲप हे आता प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही घरी बसल्या अभ्यासायला मिळेल आणि याच्यापैकी बराचसा कंटेंट हा फ्रीमध्येच तुम्हाला मिळतो आहे. सब्जेक्ट वाईज PDF मिळत आहेत, दररोज करंट अफेअर मिळते तिथं. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करू शकता. फ्री डेली टेस्ट होत आहेत. त्यानंतर त्या टेस्टच्या माध्यमातून सध्या तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला समजतंय. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे अशांना तर लेक्चर डाउनलोड करण्याची फॅसिलिटी सुद्धा आहे. लेक्चर स्पीडमध्ये बघू शकता, फुल स्क्रीनमध्ये बघू शकता. भरपूर सारे फीचर आहेत. आणि जर तुम्हाला आमच्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, जसं की राज्यसेवेच्या बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत, त्याची ओरिजिनल फी 3500 आहे आणि ती सध्या 1750 मध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब 2020ची बॅच 2500 रुपये फी आहे, 1250 मध्ये प्रवेश घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने इतर बॅच आहेत. तर ही सवलत 50% सवलत मिळवण्यासाठी विजन स्टडी ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर छानसा असा एक प्रेरणादायी उत्साह वाढवणारा एक रिव्ह्यू द्या आम्हाला, 5 स्टार रिव्ह्यू द्या. आणि त्या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट visiongovjob@gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरती पाठवा. ईमेल पाठवल्यापासून तुम्हाला पुढच्या 48 तासांमध्ये 50% सवलतीचं कूपन पाठवलं जाईल. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की ईमेल पाठवताना एकच ईमेल पाठवा. बरेचसे जण लवकर रिप्लाय येत नाहीये म्हणून 4 ते 5 मेल करतायत. असं नका करू, त्यामध्ये तुमचाच वेळ जाईल. तर आम्हाला कमीत कमी 48 तासांचा तरी वेळ द्या, कारण ह्या गोष्टी टीमला मॅन्युअली करायच्यात. ओके. तर एवढं तुमच्याकडून एक कॉपरेशनची अपेक्षा आहे आणि ते तुम्ही द्याल सुद्धा. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.